महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो गजेंद्र अहिरे आणि नागेश भोसले यांना. महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट खलनायक समीर धर्माधिकारी, लालबाग परळ. पैसे मिल गए तुम्हें. काय? बहुत नेक इंसान था मेरा ससुर, लेकिन फोरसाइट नहीं थी. मिल वालों के प्रॉब्लम में जिंदगी भर उलझा रहा. सचिन खेडेकर लढणा. अहो लटकाव की मग फासावर. नॅचरल कॉजेस मुळे मेलेल्यांना थोडं सेंटरचं पॅकेज येऊ द्या की आपल्याकडं. विद्याधर जोशी हापूस. इथला माणूस आहे माणूस, तो इथल्या आम सारखा आहे. आम एक आम सडला की बाकी सगळ्याला सडवतो. एक खलास की बाकी सगळे खलास. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? आणि विजेते आहेत सचिन खेडेकर फक्त विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. हा कार्यक्रम मी जर नेहमी करत राहिलो तर महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक म्हणून मला एक विशेष पारितोषिक मिळेल. त्यामुळे मी खरंच आता हे निवेदन करणं बंद करणार आहे. पण नाटकात जसं सांगतात ना की तुझी रिप्लेसमेंट तूच बघ, तसं मला सांगितलं की तुझी रिप्लेसमेंट तूच बघ. त्यामुळे मी विचार करतो की कोण असेल जो माझ्यानंतर या कार्यक्रमाचा निवेदक होऊ शकेल. त्यामुळे यावेळेला मी इथे जमलेल्या लोकांमध्ये विचारतो की कोणाला इच्छा आहे का की तुम्ही पुढे हा कार्यक्रम कंटिन्यू करू शकता. तूच आहेस. दिलं की बक्षीस तुला. ये की तुला खरंच वाटतं की तुला हे जमेल? इथे जास्त टीका केली की लोक चिडतात. पण मला मुळात कोणावरही टीका करताच येत नाही. तुम्हाला बघितलंयस कधी कोणावर टीका करताना? काय सांगतोस? हो. तू एखाद्यावर टीका न करता नॉर्मल बोलू शकतोस. महेश मग सिद्ध कर. काय? तू चांगलं बोलू शकतोस हे इथे ह्या जमलेल्या लोकांसमोर सिद्ध कर. तू मला चॅलेंज देतोस? हो हो. ठीक आहे, बघाच आता. आहा काय छान मराठी सिनेमाची इंडस्ट्री. किती सगळे छान छान लोक इथं आलेत. जमते आहे ना? अजून थोडं. तुला सांगतो, माझे आवडते इतके नट इथं उपस्थित आहेत. ह्या सगळ्या नटांकडनं मी रोज एवढं शिकतो तुला सांगतो. आणि काय आहे, जे प्रतिथयश नट आहेत ते तर काय आहेत, माझे आयडॉल्सच आहेत. आणि नव्या नटांमध्ये म्हणजे त्या वयाचं जेव्हा मी होतो तेव्हा मला खरंच तेवढं टॅलेंट माझ्यात नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, नटाचं जे महत्त्वाचं अस्त्र असतं ते म्हणजे वाचा, त्याची भाषा. आणि माझा फेवरेट तुला सांगतो, झेंडा बघितला तू? झेंडा बघितलाय? झेंडा ते मला जित्या जोशीने त्याची जितेंद्र देवडी दिली. तुला सांगतो जित्या जोशीने दिली. तुला सांगतो माझं फेवरेट म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर सतत एक सत्य आहे, एक हास्य आहे, असा माझा आवडता अभिनेता संतोष जुवेकर. हा अत्यंत प्रतिभावंत अभिनेता आहे. आणि वाह वाह असंच बोलत राहा, असंच बोल. असं विशेषतः काय, आणि मी म्हटलं तसं संतोषचं डिक्शन, काय डिक्शन आहे. झेंडा मला लक्षात आलं. झेंडा म्हणजे याला काही जण खारे पाटणचा शाहरुख खान म्हणतात. नाही, पण मला जो विचारशील तर तो खरा आजचा दिलीप कुमार. मला एवढा संतोष आवडतो तुला सांगतो, एवढा आवडतो. बस आता संतोष पुराण बस झालं. पुढे आणखीन चांगलं बोलायचं अजून? चांगलं. असंच मराठीतला तुला सांगतो सगळ्यात संयमित, अंडर ऍक्टिंग करणारा जो अभिनेता आहे तो कोण असेल तुला वाटतं? अतुल कुलकर्णी. अरे नाही रे, नाही.
सिद्धार्थ जाधव. क्या बात. अरे संयम म्हणजे किती संयम. अरे याचा अभिनय करताना अजिबात तुला सांगतो जास्त हालचाली नाहीत. चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव बदलत अभिनय. शरीराचा अत्यंत मोजका आणि सूक्ष्म वापर. मराठीतल्या सगळ्या कलाकारांनी खरं तर त्याच्याकडनं अंडरप्लेचे धडे घ्यायला हवे. त्याचप्रमाणे आजच्या अनेक अभिनेत्रींचंही मला खूप कौतुक करावं क्या वाटतं. बात क्या बात. तुला सांगतो सगळ्यात अप्रतिम मराठी बोलते ती म्हणजे अमृता. नाही अमृता सुभाष पुण्याचीच आहे ती चोख नाही, मराठी बोलते. अमृता खानविलकर. अरे ज्ञानेश्वरांनी त्या काळात मराठी भाषेला अमृता ते ही पैजा जिंके असं का म्हटलं ते हिच्याकडे पाहिलं की कळतं. म्हणजे काय अमृताच्या मराठीवर कुणीही पैजा लावून त्या पैजा जिंकू शकतं असं ज्ञानेश्वरांना म्हणायचं होतं. सचिन तू किती छान बोलतोस तुला कळतंय का. बघ ना तू आणि मला उगाच माझ्यावरती टीका करत असतोस तू. मला असं लक्षात आलं की तुला कवितांची पण खूप आवड आहे. त्याच्याबद्दल तू काही बोलशील. किती छान तू कविता वाचतो. वाचन आहे तुझं. मला तुला सांगतो कविता ऐकवायला एवढं आवडतं. अरे झीच्या नक्षत्रांची देणीमध्ये मी रंगाकडेचं भीक मागून मागून कविता सादर करण्याची दिसला माणूस की सादर कविता दिसला माणूस सादर कविता. गाण्याबरोबर लेट अस कम टू सॉंग अँड डान्स म्हणतात ना. हा डान्स मध्ये तुला खूप आवड आहे असं मी ऐकलेलं आहे. हो म्हणजे जावेद जाफरी त्यावेळेला तुझ्याकडे शिकायला येत असं मी ऐकलेलं आहे. नाही ते ठीक आहे म्हणजे. खरंच सांगतो मी तू एक पिक्चर केलास बघ त्यातून असा जांभळ्या कलरचा असा झब्बा घातलेला. ऐक ना जाऊ नको. जांभळ्या कलरचा झब्बा घातलेला आणि मग तू असा त्या हिम्मतवाला त्या जितेंद्र सारखा नाचलेलास. हा आठवतो तुला. ते असे हे होते काय गुलाल वेगवेगळ्या कलरचे असे पाय मारत गुलाल उडायचे आणि तू असा हल्लास आणि त्यामुळे हे तुझी हालत झालेली आहे. तो सिनेमा नाव पण सांगतो तुला सिनेमाचं काय होतं सांगतो तुला ते काय ते सांगतो रे तुला. बेट काय होतं. बेट नाही रे बेट नाही रे. बेट नाही रे. ताऱ्यांचं बेट. ताऱ्यांचं बेट नाही रे. ताऱ्यांचं बेट कोणाचा पिक्चर तो. किरण नाही मी तू सांग मला. किरणनी आणि महेश कोठारने एकत्र पिक्चर डायरेक्ट केलं तर काय बोललं नाव. नाही अरे काहीतरी कुठे झपाटलेल्या बेटावर. झपाटलेल्या बेटावर माझ्या पिक्चर मध्ये तू नाचलास. खरं सांग. आणि ती श्रीदेवी सारखी अशी करत नाचलेली ती. अजून एक तुला पिक्चर होता मी सांगतो कुठला तर. जाऊ रे गंमत रे. ज्या पिक्चरवर मदर इंडिया चोरला तो पिक्चर कुठला. एका पिक्चरवर मदर इंडिया चोरला बघ. तो बघून माहितीये तू त्यात काहीतरी शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे. नाही बळी राजाचं राज्य होतं. सगळे बळीचं राज्य होतं. सुपर पिक्चर. शेतकऱ्यांचं राज्य नाही बळीचं राज्य होते. अजून कुठलं नाव आहे सांग मी. आपण दोघांनी पिक्चर केला आठवतला. जीवास खा. जीवा सखा. अच्छा जीवास खा होतं का. मला आतापर्यंत नाव कळलं. मी आपला जीवास खा म्हणून खा खाल्लं. आणि हे खूप होतं. नाही पण नाव प्लीज नावात काय रे. नाही माहिती नावात काय नाही रे. किती लोकांची नावं वेगळी असतात. ती माणसं त्यांच्या नावापेक्षा किती विसंगत असतात. आमच्या बाई म्हणायच्या आपटेबाई की माझं अत्यंत उर्मट आणि उद्धट मुलाचं नाव मी विनय ठेवलं. विनय. अच्छा आपला विनय आपटे. आपला वाना आहे आपटे. तो आपटेबाईंचा मुलगा. अरे आपटेबाईंचा मुलगा आमच्या शाळेत आपटेबाई हा किस्सा सांगायचा पण की त्यांना असं का वाटलं तू उद्धट आणि उर्मट आहे म्हणून. नाही खरं तर तुझ्यात आणि माझ्यात जो हा मवाळपणा आणि तो त्याच्यामुळे साधेपणा आहे त्याच्यामुळे झालं. हे विनयचे संस्कार हे त्यांनी आपल्याला घडवलेलं सगळं आपलं आता बाहेर येतंय. तुला सुधीर भट बद्दल काय वाटतं. नाव सुधीर भट या नाव. सुधीर भट नाव ऐकलं ना की असं वाटतं की एक अत्यंत सरळ साधा मितभाषी सोज्वळ माणूस आपल्या समोर येईल. पण हा माणूस जेव्हा समोर येतो आणि बोलायला लागतो नाही ते सगळं भ्रम गळून पडतात. सोज्वळ मितभाषी हे शब्द मराठीत नसते तरी चाललं असतं. एवढे ते निरुपयोगी वाटायला लागतात. अरे दुसरं एक इंटरेस्टिंग नाव म्हणजे स्वानंद किरकिरे. अरे इतका गोड इतका उत्तम कवी. त्याच्या नावात आनंद सुद्धा आणि किरकिर सुद्धा. मानसी नाईक हिला पाहिलं की तुम्ही. मानसी नाईक आपल्या लक्षात की मानसी नाईक आली तर तिचं नाव काय. मानसी नाईक आली ना की असं वाटतं तिचं नाव काय असायला होतं माहिती ना.
काय नैना डोळस. तू बघ म्हणजे शी ऑल आहे Expressive डोळे आहेत माझ्यासारखे. तुझ्यावर घे तू Expressive. सचिन डोळस आणि नैना डोळस. ती अशी विसंगत नावं असली तरी मला यंदा काही नवीन नावं मिळाली आहेत. ते ऐकल्यावर कुणी म्हणेल सारं काही नावातच असतं. नाही, व्यक्तिमत्वाला तंतोतंत जुळणारं नाव जर कुणाचं असेल तर म्हणजे आनंद इंगळे. याच्या नावातच इंगळी आहे आणि आनंद आहे. मिठा जहर ज्याला म्हणतात ते याच्याकडे आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं, हे आनंद देतं आणि मग अंगात भिनल्यानंतर त्याचा त्रास सुरू होतो. खरंच एवढं योग्य नाव कसं काय मिळालं या माणसाला? मला खरंच आणखी एक योग्य नाव आहे मला सुचलं. काय 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 कुठलं सॉलिड नाव आहे म्हणजे ते सगळेच ते अग्री करते. म्हणजे झीच्या साधारण सगळ्याच वाहिन्या त्याच्यावरती तो असतो. म्हणजे काय 22 सिरियल्स, 10 इव्हेंट्स म्हणू नको, नाटक म्हणू नको, सिरियल म्हणू नको. एका सिरियलमध्ये त्यांनी 3 रोल केले. हो. मला दुसरा ऍक्टर कशाला घ्या, मीच करतो. तो लक्ष्मी म्हटलं की तो असा खुश असतो. आणि किती आयडियल नाव दिले माहिती त्याला. म्हणजे ह्याच्या इतकं चांगलं नाव असू शकतं का? वैभव मांगले. जिथे दिसला माल अंदर, वैभव मांगले. इतकं करेक्ट नाव आहे त्याला. ह्याच्या इतकं परफेक्ट नाव असू शकत नाही. पुष्कर श्रोत्री या नावाबद्दल माझं एक वेगळंच निरीक्षण आहे. म्हणजे मला असं वाटतं की पुष्कर जसा दिसतो तसा दिसायला त्याचं नाव कारणीभूत आहे. म्हणजे लहानपणापासून स्वतःचं नाव पुष्कर श्रोत्री, पुष्कर श्रोत्री, असं सांगून त्याचे ओठ असं पुढे आले. नाही पण लोक काय म्हणतात माहितीये महेश, की तुझ्या बाबतीत पण आता असं झालंय की महेश मांजरेकरच्या ऐवजी माजरेकर असं असायला हवं. पण मी कधीच मास्क करत. मला माहिती आहे ना. मग मी किती डाऊन टू अर्थ आहे माहिती का? हो, खाली आता अर्थ, हलते अर्थ. हो, मग आपण दोघेही खूप चांगले होत रे. हो रे. उगाच लोक आपल्याबद्दल काही बोलतात. नाही म्हणतायत. आपण किती चांगलं बोललो सगळ्यांबद्दल बघ ना. हो ना. मग मलाही पडलं तू कोणावरच टीका करू शकत. खरंच रे. माझ्या जागी किंवा आपण दोघे मिळून यानंतर निवेदन करू शकतो. थँक्स मला पर्याय मिळून दिल्याबद्दल. यू मोस्ट वेलकम महेश. थँक्यू सो मच. थँक्यू लेडीज. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण.